श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 म्हणजे नामस्मरण दिन क्रमांक 18 यामध्ये सद्ग्रंथ वाचनांतर्गत श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे श्री एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवताच्या 10व्या अध्यायामधल्या 6व्या श्लोकानंतरच्या साधारण 146व्या ओळीपासूनचं वाचन आणि निरूपण आपण सद्गुरू नाथ महाराजांच्या आणि नाथ महाराजांच्या कृपेने करणार आहोत. यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या नित्याच्या निरूपण सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, कालचा विषय जो सुरू होता तो भगवान उद्धवाला सांगतात की सद्गुरूंची सगळी लक्षणं मी तुला आतापर्यंत सांगितली आणि आता सहज म्हणून या सद्गुरूंना मानणारा, सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून जो भक्त, जो सत्शिष्य असतो, त्या सत्शिष्याची लक्षणं मी तुला आता सांगणार, असं भगवान स्वतः उद्धवाला सांगतात. सद्गुरू, या एकनाथी भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी 2 वक्ते आहेत. भगवान गोपालकृष्ण हे पहिले वक्ते आहेत आणि त्यांच्या समोर फक्त एकच श्रोता आहे, तो म्हणजे त्यांचा आवडता सखा असलेला उद्धव आहे. त्यांच्यातला हा संवाद आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तत्कालीन काळामध्ये सामान्य जनतेपर्यंत हा संस्कृतातला सुसंवाद सगळ्यांपर्यंत पोहोचणारे नाथ महाराज हे दुसरे वक्ते आहेत. पण या दोनही प्रमुख वक्त्यांचं म्हणजे भगवान गोपालकृष्णांचं आणि नाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोघही सत्शिष्य म्हणून वक्ते. सांदीपनींच्या आश्रमामध्ये राहताना भगवान गोपालकृष्णांचं जे जीवनचरित्र आहे, जे आपण पाहिलेलं आहे, जे आपल्याला माहीत आहे, तो द्वारकाधीश म्हणजे असलेला पण नंदाच्या घरचा हा मुलगा, पण आश्रमात राहतानाच त्याचं जीवन, सत्शिष्य म्हणून असलेलं त्याचं जीवन, त्याची जीवनविषयक धारणा आणि लगेच कलियुगातल्या आपल्या गणनेप्रमाणे 16व्या शतकात आलेले नाथ महाराज आणि नाथ महाराजांचं आपल्या सद्गुरूंवरचं प्रेम, ती निष्ठा आपण सगळी गेली 3 वर्ष अभ्यासतो आहे. त्यांचं सत्शिष्यत्व नाथांचं, या दोघांच्या व्यक्तिगत आत्मानुभवातून नाथ भागवत आपल्या समोर येतो आणि दोघंही आपल्याला सद्गुरूंविषयी सांगतात. ज्या वेळेला ते सद्गुरूंचा अनुभव सांगतात तेव्हाची त्यांची भूमिका आणि सत्शिष्य म्हणून ते जगत असताना आपल्याला परमार्थाचा अधिकारी कसं व्हायचं हे सांगतात. या 6व्या श्लोकानंतरच्या ज्या साधारण 95 ते 96 ओव्या एका श्लोकावर नाथांनी लिहिल्या. मूळ एकादश स्कंदातल्या 10व्या अध्यायातला हा 6वा श्लोक आहे. अमान्य मत्सरो दक्षो निर्ममो दृढ संवृदः असत्वारो धर्म जिज्ञासू सुरनरो मोघवाकः. असं जेव्हा एक श्लोक भगवान सांगतात, त्या एका श्लोकावर आपल्याला नाथ महाराज जवळपास 96 ओव्या लिहित आहेत एका श्लोकावर. आणि इतक्या उत्तम आहेत यामध्ये आता सगळं या 6व्या श्लोकाचे वरच्या ह्या ज्या 96 ओव्या आहेत, या 96 ओव्यांचं एक
छोटस प्रास्ताविक प्रस्तावना अशी आहे की नाथांना तुम्हा आम्हाला परमार्थाचा अधिकारी बनवायचं, आणि परमार्थाचा अधिकारी कोण आहे हे सांगण्यासाठी म्हणून या 96 ओव्यांमध्ये नाथ महाराजांनी अत्यंत महत्वाची 9 लक्षणं भक्ती मार्गावर चालणाऱ्या सगळ्या साधकांसाठी, भक्तांसाठी, ज्याला सत्शिष्य व्हायचंय, ज्याला परमार्थाचा अधिकारी व्हायचंय, त्याच्यासाठी 9 लक्षणं या 96 ओव्यांमध्ये सांगितली. आणि अतिशय सोप्या भाषेत, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना हे ज्ञातच आहे की वेदांताचा हा ग्रंथ आहे, पण नाथांनी हा वेदांताचा ग्रंथ सामान्यांपर्यंत इतका सुंदर पोहोचवलाय, त्याची पुन्हा पुन्हा नवे रोज प्रचिती येते, प्रत्येक ओवीला प्रचिती येते की खरंच आपण घडावं, आपल्याला ते मिळावं की जे नाथांना मिळालं, आपल्याला ते मिळावं की ज्या भगवान गोपालकृष्णाला, जो जगन्नायक आहे, तरी तो म्हणतो की गुरुशिवाय प्रगतीच नाही, गती नाही आणि प्रगती, मानवी जीवनातली प्रगती आणि इहलोकातली गती ही सद्गुरूंशिवाय नाहीये, हे पटवून देण्यासाठी नाथ महाराज एवढा प्रपंच ओव्यांचा करतात. सज्जनो, काय आहे की सामान्य माणसाचं किंवा आपल्या सगळ्यांचं जे मन आहे, थोडासा तात्विक भाग, 1-2-3च मुद्दे, पण हा सगळ्या 96 ओव्यांचा गाभा या प्रस्तावनेमध्ये मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तो असा आहे की सामान्य माणसाचं जे मन आहे हे कायम इंद्रियांच्या द्वारे जे जे आपल्याला दिसतं, जे आपण पाहतो, सोप्या भाषेत नित्य पाहत असतो, जे दृष्टीला दिसतं, जे इंद्रियांना जाणवतं, त्यालाच आपण खरं मानून बसतो. हे अगदी सत्य आहे. आणि त्याला खरं मानल्यामुळे त्याप्रमाणे आपण आपल्या कल्पनेप्रमाणे त्या जगामध्ये वावरतो. म्हणजे अगदी उन्हाळ्यामध्ये जाताना रस्त्यावरून कितीतरी वेळा दूरवर मृगजळ दिसतं आणि लक्षातही येतं की हे मृगजळ आहे, तरी पण तिथे गेल्यावर माणूस गाडी चालवताना हळूच ब्रेक दाबून इथं पाहतो आणि मग अरे मृगजळ होतं, नाही का? इंद्रियांना दिसणारं जग हे सर्वस्वी खरं आहे आणि ते खरं सर्वस्वी खरं मानतो आपण. शास्त्र असं सांगतं की ते सर्वस्वी खरं नाही. सर्वस्वी खरं नाही याचा अर्थ काय? थोडंसं खरं वाटतं, पण ते पूर्ण खरं किंवा पूर्ण शाश्वत खरं नाही. मग तेव्हा आत्मदर्शन आणि त्या पद्धतीने आपण बघत असतो, पण आपल्याला जे मिळवायचंय ते आत्मदर्शन होण्यासाठी मनाच्या या दृष्टिकोनामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. आणि हा बदल आमूलाग्र बदल आहे की जे दिसतं ते खरं नाही, जे खरं वाटतं ते खरं नाही, हे पक्क मनाला ठरवण्यासाठी आमूलाग्र बदल आपल्या मानवी दृष्टिकोनात आपल्याला करावा लागणार आहे. कशासाठी? तर आपल्याला ते आत्मसुख, आत्मज्ञान, शाश्वत समाधान, सोपा शब्द आपण वापरू, शाश्वत समाधान आपल्याला मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करा. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, इंद्रियांना दिसणारं किंवा आपल्याला जे दिसतं हे जग पूर्णपणे सर्वस्वी खरं नाही. मग काय खरं आहे? दुसरा प्रश्न आपल्या समोर असतो की मग खरं काय? आम्ही पाहतो फॅन लाव, बटन दाबलं की फॅन लागतो, हे कसं काय खरं नाही? किंवा जे काही आपण पाहतो हे खरं कसं नाही? माझ्या मुलाचा माझ्यासाठी किती जीव तुटतो असं आपल्याला वाटतं, ते माझ्यावर किती प्रेम करतात, नाही ते खरंच माझ्या कामाला येणार आहे. हळूच जाऊन त्यांना सांगा की मला 2 लाख रुपयाची अडचण पडली, देता का? देतात का? पटकन सांगा काढून. दिले असते हो, पण काय झालं, कालच खर्च झाले. हे तर मानवी जीवनातली मी तुम्हाला वास्तविकता सांगतो, याच्या पुढची खरी वास्तविकता आहे. तर तेव्हा इंद्रियांना जाणवणारं जे सर्वस्वी खरं आहे ते खरं नसून मग खरं काय आहे? तर या विश्वामध्ये, या विश्वाला जिवंत ठेवणारं जे आत्मतत्व आहे तेच फक्त खरं आहे, ते सत्य आहे, अशी खात्री व्हावी लागते. या दृश्य विश्वाच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे. आणि सज्जनो, जवळपास आपल्याला दृष्टिक्षेपात येणारं सगळं जे विश्व आहे
हे दृश्य विश्व केवळ साधारण 25 ते 30%, आणि त्याच्या मागे जे विश्व आहे 75% जवळपास हे अदृश्य विश्व आहे. दृश्य विश्वाच्या मागे अदृश्य विश्वाला, नवे नवे या दृश्याला अदृश्याला चालवणारं जे आत्मतत्व आहे, जे परमतत्व आहे, ते सर्वस्वी खरं आहे, असं जेव्हा आपल्याला खात्री होईल, पक्की खात्री होईल. साधारणपणे सोपं म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्योतिष्य शास्त्राच्या बाबतीत 7.5 काळात, 7.5 वर्षात शनी महाराज आपल्याला खरं दर्शन देतात. जीवनाचं खरं दर्शन शनी महाराज घडवतात, असा सगळ्यांचा अनुभव आहे. साधारण 27.5 वर्षानंतर किंवा 27 वर्षानंतर प्रत्येकाला 7.5ची एक बाधा म्हणा, व्यथा म्हणा येते, आणि तेव्हा खरंच कळतं की आपण 27 वर्षात काय वागलो, त्या कर्माची सगळी फळं आपल्याला त्या 7.5च्या वर्षात आपल्याला सांगितली, कळतात, समजतात की अरे खरं आपलं कोण आहे. आणि बरीच माणसं साधारणपणे 7.5च्या काळात मग कधी न जाणारी, देवाला न नमस्कार करणारी, मंदिराकडे पाहून सुद्धा न पाहणारी, दर शनिवारी लिटरभर तेल घेऊन घाबरून का होईना 2-4 फटके खाल्ल्यावर प्रापंचिक तिथे जातात. याचं कारण आहे की त्यावेळेला माणसाला कळतं की खरंच या विश्वात माझं कोण आहे. हा एक मानवी जीवनातला, ज्योतिष्य शास्त्रातला मानवी जीवनावर पडलेला प्रकाशाचं उदाहरण. पण मला सांगायचं आहे की खरं तत्व या सृष्टीला चालवणारं कोणीतरी वेगळं आहे. नवे नवे माझा प्रपंच चालवणारं सुद्धा कोणीतरी वेगळं आहे. हे आघात झाल्याशिवाय, प्रापंचिक आघात झाल्याशिवाय नाही कळत. म्हणून महाराजांचं एक फार सुंदर बोधवचन आहे की जिथे नाम आहे तिथे मी आहेच आहे. जो नाम घेतो त्याच्या आजूबाजूला मी घुटमळत राहतो, पण त्याच्या पुढे एक वाक्य महाराजांचं आहे की तुम्ही नाम तर घ्याच, पण नाम घेताना परमात्मा सगळं करतो ही भावना ठेवून वागा. बस हे ज्याला जमलं आयुष्यात, त्याच्या आयुष्यातली दुःख हळूहळू कमी होतात आणि तो या मार्गाला, आत्मतत्वाच्या, आत्मज्ञानाच्या मार्गावर सज्जन चालायला होतो. पुढे म्हणाले, मग या संपूर्ण विश्वाला चालवणारं एक आत्मतत्व, एक परमतत्व आहे, अशी जेव्हा खात्री होते, तेव्हा जेव्हा अशी खात्री ज्याची होते, मग त्याचा दृष्टिकोन मात्र एकदम बदलतो. आपल्याला हा दृष्टिकोनच मानवी जीवनातला, व्यक्तिगत जीवनातला सज्जन आपल्याला बदलायचं की नाही, मी करता नाही माझ्या प्रपंचाचा. बघा ना, आपण सगळं आपल्याकडे असतं, म्हणून आपल्याकडे साधी एक म्हणे, लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी उल्लेख दिला, तुमची मुलगी आहे, मुलगी झाल्याबरोबर तुम्ही तिच्यासाठी आरडी काढता, तुम्हाला माहिती 22-24 वर्ष हिचं लग्न करायचंय, सगळी योजना तुमची तयार आहे, 10 तोळे सोनं भरून ठेवलं, अमकं करून ठेवलं, तमकं ठेवलं, पोरीला उत्तम शिकवलं, मुलगी दिसायला सुंदर आहे, तुमचा चांगलं समाजात वजन आहे, तुमच्या चांगले ओळखे, तुमच्या पोरीला मागण्या 4 आलेल्या आहेत, तरीही तुम्ही होणार त्या दिवशी लग्न ठरतं का? एक व्यक्ती, महाराजांनी सांगितलं, 5 वर्ष मुलीच्या लग्नासाठी परेशान होता आणि एक दिवस लग्न जमलं. 5 वर्षानंतर लग्न जमल्यावर महाराज माझ्या मुलीचं लग्न मी जमवलं आणि झालं. अरे मग 5 वर्षापूर्वी का नाही केलं? तेव्हाही तुझ्याकडे पैसा सगळं होतं ना म्हणाले. हो, मग 5 वर्षांनी तुझी तेव्हा इच्छा नव्हती का? होती, मग तेव्हा का नाही झालं म्हणाले. नाही, ते आता झालं. मग आता कोणी केलं म्हणाले. नाही, मीच केलं. अरे तू केलं, मग 5 वर्षापूर्वी का नाही केलं? मग त्याच्या लक्षात आलं की करता करविता, महाराजांनी सांगितलं, अरे करता करविता. आणि हीच गोष्ट मानव आपल्या जीवनातल्या, प्रपंचातल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला लागू पडते. म्हणून कार्य करताना त्या पद्धती नाथ महाराज म्हणाले की अशी ज्याची खात्री होती की करता करविता तो परमात्मा आहे, ही दृढ निष्ठा झाल्यावर दृष्टिकोन बदलून जातो. आणि हाच दृष्टिकोन ज्या वेळेला बदलतो सज्जनो, तो प्रपंचात तर तुम्हाला काम देईलच. पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या सगळ्या चिंता प्रपंचातल्या कमी करेल. नाही, ते करणार आहे, ते करणार. पण सज्जनो, हे ज्ञान जे आहे हे आता मी तुम्हाला सांगतो, समजतो, मी तुम्हाला मला समजलं म्हणून तुम्हाला सांगतो, हे चालेल. प्रसंग ज्या वेळेला येतो तेव्हा कुठे जातो नाही का. ते मागच्या वर्षी उदाहरण पाहिलं होतं. एवढी मोठी 16-18 अध्यायाची भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, आणि अभिमन्यू गेल्यानंतर रडायला लागला तो मोठ्याने. आता भगवंताला काय माहित नव्हतं का?
त्यामुळे अर्जुनाला पाहून रडायला लागलं. ते म्हणजे काय झालं अर्जुना रडायला? ते मोठ्याने रडायला, गेला गेला अभिमन्यू गेला, अभिमन्यू गेला. त्याच्यापेक्षा मोठा भगवंतानी आवाज काढला, तो मोठ्याने रडायला, गेली गेली गेली. ते म्हणजे अरे अर्जुनाला म्हटलं भगवंत रडायला लागला, अरे काय झालं? म्हणजे तू काय रडतो? वाया गेली म्हणले माझी गीता, गीता वाया गेली, वाया गेली काय. अशी अशी अवस्था अर्जुनाची जर झाली तर आपण अर्जुनाच्या पर्यंतही गेलेलो नाही. सज्जनो, मुळात हे की या संपूर्ण आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विचार करत असताना आपलं संपूर्ण जीवन चालवणारी एक शक्ती आहे. त्या शक्तीला परमात्म शक्ती असे म्हणतात. आणि ती परमात्म शक्ती जर तुम्हाला आम्हाला पाहायची असेल आणि सगुणात पाहायची असेल तर ती सद्गुरूच्या रूपाने लाभते. तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा असावा की करता करविता तो आहे. मला फक्त माझं कर्तव्य करायचं आणि त्याच्याबरोबर मानवी जीवनात माझी परमात्म्याकडे जाण्याची तळमळ, उत्कंठा, आस्था मला वाढवायची. पण ती आस्था वाढवताना ते म्हणाली, मग अशी ज्याची खरी दृढ निष्ठा होऊन जाते की नाही करता करविता तो आहे, या संपूर्ण विश्वाला चालवणारा कोणीतरी आहे, मला फक्त माझ्याकडे दिलेलं कार्य मला करायचंय, अशा भावनेने, अशा दृढनिष्ठेने जो चालतो, नाथ महाराज म्हणतायत नवे नवे भगवंत उद्धवाला सांगताय की तो परमार्थाचा खरा अधिकारी होतो. त्या परमार्थाचा असा खरा अधिकारी होणारा जो सशिष्य, जो खरा भक्त आहे, त्याची लक्षणं उद्धवा मी तुला सांगतो, आता तू ऐक. सजन, हे सगळं सांगायचं नाथांना किंवा भगवंताला तुमच्या माझ्यासाठी सांगायचं. आपण अजून त्या मार्गावर जस्ट चालायला सुरुवात केली, आपण फक्त चालतोय आता. पण जे जे खऱ्या भावनेने रोज नवीन आहे, आपण सगळेच आहोत त्या मार्गावरचे. तर सज्जनो, हे ऐकून नुसतं ठेवू नका. आपल्या सगळ्यांना, म्हणजे आपण सगळे, मी हे जे सांगतो हे खरं आत्मसुखाय आहे. हे तुम्हाला मी जे सांगतो हे माझ्यासाठीच आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे बरं. तर आता सत्शिष्यांची लक्षणं सांगताना 146वी उभी या 6व्या याच्यावरची येते. नाथ महाराज सांगतात त्या सत्शिष्यांच्या लक्षणातल्या पहिल्या लक्षणांच्या सुरुवातीला पहिली ओवी येते, मान देखोनी सहसा शिष्य साकडो लागे कैसा, जेवी गळी लागला मासा चरफडी तैसा सन्माने. नावे ऐकुनी बागुलाते बाळ सांडूप आहे प्राणाते, तेवी एक ऐकताची सन्मानाते भये प्राणांते साकडे. पहिलं लक्षण सांगायला सुरुवात केली त्यांनी. त्याची प्रस्तावनाच नाथ महाराज सांगतायत की काय सांगावं म्हणाले की समजा गळाला लागलेला, गळा टाकून बसतात की नाही ते छोटी छोटी मुलं ओढ्यात, नदीमध्ये, त्या गळाला लागलेला जो मासा असतो त्याला असा एक आकोडा असतो बघा. त्या गळाला मासे येतात, त्याला काहीतरी लावलेलं असतं, ते खायला म्हणून जातात आणि माशाच्या गळ्याला ते अडकलं जातं आणि ते वर काढतात. तेव्हा जसा तो प्राणांतिक वेदनांनी चरफडत असतो म्हणाले, किंवा अगदी तसा जो शिष्य, जो भक्त, जो नामसाधक या मार्गावर चालायला सुरुवात करतो, तसा म्हणाले प्राणांत संकट आल्यासारखं मान सन्मान जर दिसायला लागला नुसता, मान देखोनी सहसा शिष्य साकडो लागे तैसा, कुठेतरी आपल्याला सन्मान मिळतोय असं त्याच्या लक्षात आलंय, तर खरा साधक, खरा नामधारक त्या गळाला लागलेल्या माशासारखा नाथ महाराज म्हणायचे असतात. दुसरं ते म्हणाले, नाम ऐकुनी बागुला ते, बागुलबाचं नाव छोट्या छोट्या मुलांना, अरे आला बरं बागुलबा, पटकन आईला चिटकून बसतं. इतकं घाबरलेलं असतं की त्याचं अंग थरथर कापतं त्या छोट्या बाळाचं. हे आपण कित्येकदा तरी अनुभवतो. अगदी तशी अवस्था खऱ्या भक्ताची, जेव्हा सन्मान त्याला मिळायला लागतो किंवा त्याला दिसतंय की आता कुठेतरी आपल्याला हा सन्मान मिळणार आहे, आपल्याला स्टेजवर बोलवणार आहे, नको म्हणतो, ही अवस्था खरी अंतरिम अवस्था आहे. आपल्याला मान नको, आपल्याला सन्मान नको. पुढे म्हणाले चंड ऐकोनी बागुल, पुढे चंड वाते जेवी केवळी समूळ कापे चळवळी, का लहरींची कल्लोळी कापे जळी रविबिंब. किंवा सोसाट्याचा वारा सुटलाय म्हणाले, केळीचे झाडच्या झाड उन्मळून पडतात. त्या सोसाट्याच्या वाऱ्याने किंवा खूप सोसाट्याचा वारा सुटला तर समुद्रावर येणाऱ्या लहरींवर सूर्याचं प्रतिबिंब जसं पडतं आणि ते प्रतिबिंब सगळीकडे ज्या पद्धतीने हलतं, एवढा मोठा सूर्य, पण त्याचं प्रतिबिंब त्या लहरींवर
समुद्र लहरींवर ज्या पद्धतीने अगदी वेगाने हलत असतं, तसं या साधकाचं अंतःकरण मान सन्मान जसा मिळणार आहे, दृष्टीच पडलाय. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्याला तिथे सन्मानाला बोलवणार आहे, नको वाटतं, मनातून नको वाटतं, नको नको नको. का? पुढे म्हणाले, सन्मानू तेने पाडे, दृष्टी देखोनी नावडे, महत्वे थोर साकडे, अंगाकडे येवो नेदी. सन्मान त्याच्याकडे येतो असं जेव्हा लक्षात येतं म्हणाले, किंवा मोठेपणा, मोठं संकट वाटणं, ते आपल्याकडे तो येऊच देत नाही म्हणाले. नाही, आता आपल्याला कोणीतरी मोठेपणा देतंय, आपल्याला बोलवतंय, सच्शिष्यानी अशा पद्धतीने वागावं. नाथ महाराज ही अवस्था स्वतः जगलेले. नाथ महाराजच नाही, जे म्हणून पाहत नाही, खरे जे साधक आहे ना, स्वतःला खूप झाकून ठेवतात, खूप झाकून ठेवतात. नाही, आपल्याला सन्मान मिळत नको, तिथे जाणंच नको, बोलवलं तरी जात नाही. मोठेपणा मिळतो, नाही नाही मला काहीतरी काम आहे म्हणतात, मला काही तिथे यायचं नाही. आदरणीय कस्तुरी शास्त्रींच्या जीवनातले अनेक प्रसंग असेल, अनेक. त्यातला सगळ्यात मोठा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मज्ञानी पुरुष एकदम ब्रह्मज्ञानी झालेला नाही, सगळ्यात महत्वाची ही गोष्ट. संत एकदम संत झालेला नाही. तुम्हा आम्हाला शिकायचं हे की सामान्य माणूस म्हणून तो जन्माला येतो, सामान्य नर म्हणून जन्माला येतो, आणि त्या नराचा नारायण या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये, प्रपंचाच्या परिस्थितीमध्ये तो आपल्याला होऊन दाखवतो. बाबांना राष्ट्रपती भवनातून पत्र आलं की तुम्हाला राष्ट्रपती, राष्ट्रीय पंडित म्हणून राष्ट्रपतींचा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे, आपण तो सन्मान स्वीकारण्यासाठी दिल्लीला यावं. बाबांनी त्यांना नम्रपणे काय कळवलं असेल, माझी नित्य नैमिक आध्यात्मिक कर्मे आणि माझे वय या दोघांची सांगड घालत असताना मी दिल्लीला हा सन्मान स्वीकारण्यासाठी येऊ शकत नाही. आपण माझा या राष्ट्रीय पंडित पुरस्कारासाठी विचार केला आणि माझी त्याच्यासाठी निवड केली, यातच माझा फार मोठा सन्मान झालेला आहे. मी या पुरस्काराला येण्यासाठी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे आपणास नकार कळवीत आहे. आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल क्षमास्व. मला सांगा, आपल्यासारखा जर राष्ट्रीय पुरस्कार नाही, जिल्हा परिषद गल्लीतला पुरस्कार मिळेल, गल्लीत नगरसेवकांनी फक्त देऊ का तुम्हाला, ते आदर्श शिक्षकाचं असते ना, तर त्याच्यासाठी एवढं मोठं बाइंड करून द्यावं लागतं 600 पानांचं, की तुम्ही काय काय उद्योग केले ते सर्टिफिकेट द्या. म्हणजे खरे आदर्श शिक्षकांचं मला म्हणायचं नाही. काय झालं, राजकीय पातळीवर काही पण होत असतं. विनोद म्हणून आता विषय काय म्हणून ते मुंबईमध्ये आदर्श शिक्षक एका पुरस्काराला एका शिक्षकांना मिळाला. माझ्या माहितीप्रमाणे विलासरावजी देशमुख तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि त्या व्यक्तीला स्टेजवर पाहून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार कोण होते मला माहित नाही, मिळाल्यावर सगळ्या लोकांमध्ये एकदम हास्याची लाट आली, यांना आदर्श शिक्षक. आणि ती गोष्ट त्यांच्याही लक्षात आली मुख्यमंत्र्यांच्या. तर ते म्हणाले, यांना याच्यासाठी दिला की इथून पुढे हे आदर्श वागते. विनोदाचा भाग फक्त सोडून द्या. काळ बदलत चाललाय, पण मोठेपणा जिथे मिळेल, जिथे माझा सन्मान होईल, आणि तो हे सगळं कशासाठी याचंही विवेचन नाथ महाराजांनी पुढे केलेलं आहे की मोठेपणा हे मोठं संकट वाटणं आणि ते मोठं संकट आपल्यावर येऊच नाही ही धारणा त्या शिष्याची असते. पुन्हा नम्रपणे सांगतो की आपल्याला असं वागण्यासाठी आपली वृत्ती अशी व्हावी याच्यासाठी नाथ महाराज हे सांगतात की अरे आपल्याला पण असं वागायचं, आपल्याला असं व्हायचंय. सज्जनो, आपल्याला या परमार्थाचा अधिकारी व्हायचं आहे. याच्या अर्थाने की नाही मला माझ्या सद्गुरूंचा मी आवडता असा,
माझ्या त्याही पेक्षा नम्रपणे अजून सांगतो की माझ्या सद्गुरूला साजेसा मी असावा, असा शिष्य मला व्हायचंय. आणि तसं व्हायचं असेल तर कोणकोणत्या वृत्ती, कोणकोणती लक्षणं आपल्याला जपायची ती इथे सांगतायत. पुढे म्हणाले, आदरे घेता सन्मान, हा शब्द पहा, आदरे घेता सन्मान, दृढ होईल देहाभिमान, सांडलोनी मानाभिमान, हीन दीन होऊनी असे. वा, फार अवघड आहे बरं ही गोष्ट. फार नाही आमच्यावर आमची तुमच्यावर भावनाच आहे, आम्ही तुम्हाला त्याच याच्यात पाहतो, तुम्ही महाराजच आहे, प्लीज माझ्यासाठी तरी घ्या, आम्हाला महाराज पाहायलाच मिळाले नाही. त्यांच्या मनातला आदर, त्यांचं अंतःकरण दुखू नये म्हणून जरी आदरे घेता सन्मान का घेत नाहीत ते? तो जर सच्शिष्य आहे, कुणाचं मन दुखू नये हे जर त्याला वाटतं, तेव्हा आदरे घेता सन्मान त्याच्या मनामध्ये येते. मी जरी आदर आणि सन्मान घेतला, यांचं मन दुखू नये म्हणून घेतला, त्यांची माझ्यावर भावना आहे म्हणून घेतला, त्यांची अतिशय प्रामाणिक भावना आहे म्हणून जरी घेतला, किंवा त्यांचा आदर म्हणून जरी मी सन्मान घेतला, तर त्या सन्मानाने माझा देहाभिमान वाढेल. किती सुंदर कारण सांगतात नाथ महाराज की साधकांनी कसं वागावं. नामधारकांनी उत्तम नामसाधक व्हायचंय आणि उत्तम नामसाधकाचं आपल्याला सिद्ध व्हायचंय म्हटलं ना. म्हणून ते मला लघु मराठीचं ते वाक्य फार फार गोष्ट आवडते. मी दरवर्षी ती नवी रोज 8 दिवसाला तरी आम्ही आमच्या बोलतानाच म्हणतो. लघु मराठी ज्यांनी हृदय आठवणी पुस्तक लिहिले, आता नाही आहेत ते, त्यांना वाणीरूप महाराजांचा खूप सहवास मिळाला. ते गोसी गोखले, आदरणीय बाबा बेलसरे हे एकत्र राहिलेली सगळी महाराजांची मंडळी, उत्तम नामसाधक. स्वतः लघु मराठे त्या काळचे चार्टर्ड अकाउंटंट, महाराष्ट्र बँकेचे फाउंडर मेंबर असे असलेल्या आपल्या गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित ते म्हणाले, आपण कसा विचार करावा, म्हणाले की या जन्मात इतकं नामसाधन करायचं, आपल्याला इतकं नामसाधन करायचं या जन्मामध्ये, पुढचा जन्म आपण बाबा बेलसरेंसारखं झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्या जन्मात इतकं नामसाधन करायचं की आपल्या मुखातून महाराज बोलावे असं तात्यासाहेबांसारखं आपण व्हावं. त्याच्यानंतर इतकं मोठं व्हायचं म्हणाले की सद्गुरूंसारखं आपण व्हावं. नामसाधनेच्या आध्यात्मिक दृष्ट्या सद्गुरू होण्याचं कारण पाद्यपूजा नाही. अशा प्रकारे एका एका जन्माची तयारी आपण करावी की या जन्मात मी इतकं नामसाधन करेल की या अवस्थेला जाईल, त्या जन्मात मी इतकं, म्हणजे ही एका जन्मात तुम्हाला कसं. याचं कारण ते म्हणाले का, तर स्वतः बाबांना वाणीरूप महाराज म्हणाले की मला ब्रह्मानंदांसारखं, ते म्हणाले एका जन्माचं हे नाही. साधक, सत्पुरुष, संत, महात्मे एका जन्मात तयार होतच नाही. आपली अवस्था काय आपल्याला माहितीये. निदान या जन्मात इतकं नाम व्हावं की अंतकाळी नाम येऊन पुढचा जन्म सद्गती, की पुढचा जन्मात तर शेवटची वासना, म्हणजे पहिली वासना या जन्मातली शेवटची जी वासना असेल ती पुढच्या जन्माची कारण असेल. म्हणून ते म्हणाले की आदरे घेता सन्मान, दृढ होईल माझा देहाभिमान. म्हणून तो कोणाकडनं सन्मानच घेत नाही. आपणही तसं वागण्याचा प्रयत्न निश्चित करावा. सांडलोनी मानाभिमान, हीन दीन होऊनी असे. इतके नम्रतेने, इतके डोळे झाकून जगाकडे पाहत सुद्धा काय सांगा. परमपूज्य समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांवर जे आपण यावर्षी नित्याचारा म्हणजे दर बुधवारी आणि दर रविवारी जे पंचक आपण सुरू केले, प्रल्हाद महाराजांवर पहिलं अष्टक जे लिहिलं ते सिंधुताई देशपांडेने फेब्रुवारी 1969 साली. त्यानंतर बाबाजी मेरेकरांचे पुतणे होते, कैलासवासी प्राचार्य शरदराव मेरेकर म्हणून, मलकापूरला होते, RSS चे मोठे कार्य करणारे आणि महाराजांवर नितांत श्रद्धा, महाराजांचं त्यांच्यावर नितांत प्रेम. महाराजांनी त्यांना पत्र पाठवून दिलं होतं की बाबाजी मेरेकरांनी ओवीबद्ध चरित्र लिहिलं, आपण रामानंद महाराजांचं गद्य चरित्र लिहावे असं पत्र आहे. आणि कल्पतरू रामानंद नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या पानावर ते महाराजांचं पत्र छापलेलं आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं, मी फक्त आठवण करून देतो. त्या प्राचार्य मेरेकरांनी महाराजांच्या कृपेने 5 श्लोक लिहिलेले, त्याला प्रल्हाद महाराज पंचक असं म्हणतात.
आपण जे म्हणतो ना, सोन्याचा दिना जहा उगवला, त्यातला दुसरा श्लोक आहे बघा. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे मेरेकरांनी महाराजांचं, की महाराज प्रल्हाद महाराज कसे होते सांगू. दुसरं आहे, दुसऱ्या श्लोकांमध्ये ते म्हणाले, सत्ताधीश खरे असून म्हणती, मी दीन कैसे करू, रामानंद करे कृपा करवितो, ते तात मीले करू. स्वतः प्रल्हाद महाराजांची जीवनविषयक निष्ठाच अशी होती. खरं म्हणजे ते परमात्म स्वरूप होते. सत्ताधीश खरे असून काय किती किती म्हणजे प्रत्येक संतांच्या जीवनात, तसं समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रात किती लोकांचा उद्धार सर्व प्रकारचा केला हो, किती लोकांचे अंतकाळ साधले. सत्ताधीश खरे असून म्हणती, मी दीन कैसे करू. मी दीन आहे म्हणाले, मी काहीच नाही, कुणी जाऊ. मी म्हटलं तुम्हाला की आपल्या नांदेडच्या उपासना वळाचं खरोखर भाग्य आहे की 2001 साली आपल्याकडे आदरणीय प्रल्हादराव डोणगावकर म्हणून आले. 82 वर्षाचं त्यांचं वय होतं. 6 फूट उंच असलेला गोरापान तेजपुंज, डोळ्यामध्ये संपूर्ण नामाचं निळसर तेज आलेली छटा असलेले ते व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी पाहिलं. कस्तुरींकडे त्यावेळेला अधिक मासाचा जपाला आपण रोज जायचो, तेव्हा ते पहिल्यांदा तिथे आले होते. तिथे आपला परिचय झाला. त्यांची जेव्हा संपूर्ण दृष्टी गेली, डोळे सगळे चांगले, सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांची दृष्टी गेली. एक ब्रह्मपिशाच्य त्यांना लागलं. सगळे डॉक्टर झाले आणि महाराज नागेश्वरवाडीमध्ये कुलकर्ण्यांकडे घाटीमध्ये महाराजांची तब्येत दाखवण्यासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये त्यांना आलं होतं. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. महाराज दुपारचं भोजन प्रसाद घेऊन पहुडलेले होते आणि त्यावेळेला प्रल्हादराव डोणगावकर, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा औरंगाबादला आले. तत्कालीन आताच संभाजी. तिथे त्यांना एक सूचना मिळाली. त्यांची साधना खूप होती की तुम तुम्हारे गुरु के पास जाओ, यहाँ तुम्हारे गुरु आए. काय असतं, जो मरता वो क्या न करता. सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदिक झाले, होमिओपॅथिक झाले, ऑप्थॉमॉलॉजिस्ट झाले, सगळे म्हणाले ऑपरेशन करून उपयोग नाही, यांच्या डोळ्याला काही झालेलं नाही आणि त्यांच्या डोळ्यानंतर काहीच दिसत नव्हतं. मग गंडे झाले, दोरे झाले, ते मस्त नाम घेत. त्यांच्या पत्नीने का मुलांनी कोणाला तरी विचारता काय करावं. एक जण म्हणे तुम्ही शहानूर मिरा दर्ग्याला जा. आता यांना तर काही दिसतच नव्हतं. मुलगा पत्नी घेऊन त्या शहानूर मिया दर्ग्यात गेले. आता यांचं नाम सुरू, श्रीराम जय राम जय राम श्रीराम. 13 कोटी जप झालेले होते बरं आपल्याकडे जेव्हा आले तेव्हा. आणि त्यांनी स्वतः मला सांगितलेली घटना आहे, म्हणजे कोणीतरी सांगितली, मी तुम्हाला सांगतो, एक शब्दही यातला असत्य नाही. त्यांनी जसा सज्जनव मला सांगितला तोच मी तुम्हाला सांगतो. या घरामध्ये ते येऊन गेलेले. तर मला म्हणाले प्रल्हाद काका की मला आमच्या घरचे तिथे घेऊन, मला तर काहीच दिसत, शहानूर मी आहे का कोणतं मंदिर आहे का काहीच नाही. मला बसवलं म्हणे. मी आपला तिथेच जप करत बसलो. तिथे माझ्या कानात शब्द आले, तुम्हारे गुरु यहाँ आए, उनसे जाके मिलो, तुम्हारा काम हो जाएगा. सद्गुरू कोणाच्या मुखातून काय सांगतील, आपण आपल्या सद्गुरूवरच विश्वास ठेवा बरं का. आपण जाऊ नये कुठे. तर ते म्हणजे आता मी आंधळ असल्यामुळे नेलं मला, करता काय. तिथून ते उठले, रिक्षा करून नागेश्वरवाडीला. महाराजांचं दुपारचा नैवेद्य आरती होऊन महाराज थकलेले होते, महाराजांची तब्येत ठीक नव्हती. जिंतूरचे गणेश कळवे महाराजांच्या सेवेमध्ये होते. ते वारले आता. त्यांची भागवत झाली, वर्मा काकूंना माहिती, गणेश महाराज. त्या बाई आल्या रडायला, त्यामुळे महाराजांचं दर्शन, तेवढे महाराज झोपले नाही, काही करा, उठवा आपले बघ. ते गणेश कळवे महाराजांकडे, महाराजांना सांगितलं कोणीतरी बाई आणि अशा आले. त्यांच्या मिस्टरांचे, यजमानांचे डोळे गेले. महाराज त्यांच्यासाठी बाहेर आले. त्या बाईने सगळी कथा सांगितली. यांचे 15 महिना झाला डोळे गेले, दिसत नाही, डॉक्टर तर काहीच नाही, काय करावं वगैरे वगैरे. महाराज काय म्हणाले हे मला सांगायचं. ते काय म्हणाले की मी दीन कैसे करू, ही वृत्ती जेव्हा ते परमात्म स्वरूपाला पोचलेले, ब्रह्मज्ञान झालेलं आहे,
लाखो लोक ज्यांच्या एका दृष्टिक्षेपाने बरे झालेले आहेत, त्यांची व्यक्तिगत स्वतःविषयीची धारणा आणि भूमिका काय असते सज्जन मला सांगायचं. महाराज म्हणाले, माय मला बरं नाही म्हणून मी इथे डॉक्टरला दाखवायला आलो, मला डोळ्याचं काय कळतं म्हणाले, नाम घेतलं तर बरं होईल म्हणाले. त्या बाई एवढ्या निर्णय, नाही महाराज तुम्ही काही करा, त्यांच्या डोळ्याला हात लावा, त्यांची श्रद्धा, तुम्ही डोळ्याला हात लावा त्यांना दृष्टी येते. महाराज गणेश कळवेंना म्हणले, अरे माझी माळ घेऊन ये म्हणाले. ती माझी हा शब्द, मी आणि माझा हा शब्द व्याकरणापुरता आहे बरं. संतांच्या जीवनात मी आणि माझे हे शब्द ज्या ज्या वेळेला ते वापरतात ते केवळ व्याकरणापुरते असतात. त्यातली मी आणि माझी ही देहबुद्धीची भूमिका शून्य झालेली असते. समर्थ म्हणाले ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ती झालेलीच असते. तरी माझी म्हणाले, माझी माळ घेऊन ये. आणली माळ, रामानंद महाराजांच्या पायाला लावली आणि ती माळ त्यांच्या डोळ्याला लावली. म्हणाले, नाम घेत जाऊ बाळ, रामा महाराजा दया घना असं म्हणून ती मान ठेवली. त्या क्षणी गेली 2 महिने दृष्टी गेलेले प्रल्हाद काका म्हणाले, मला स्पष्ट महाराजच पहिल्यांदा दिसले आणि एवढा आनंद झाला की माझी गेलेली दृष्टी, त्या दृष्टीच्या नंतर जर मला कोणी दिसेल तर माझे सद्गुरू दिसेल. पण तो ब्रह्मज्ञानी पुरुषाची भूमिका नाथ महाराज सांगतात अशी आहे की हीन दीन होऊनी असे. म्हणून ते म्हणाले, प्राचार्य मिरेकरांनी जे महाराजांचं वर्णन सज्जन केले की सत्ताधीश खरे असून म्हणती मी दीन कैसे करू, आणि आपण असत्ताधीश असून सुद्धा म्हणतो मी सगळं करतो. या 2 भूमिकांवर किती आमूलाग्र बदल आहे मला सांगा. तुमची माझी भूमिका म्हणजे आपल्याला कशासाठी हे करायचं सज्जनो, हे खरोखर आपल्या अंतरंगात बदल झाला पाहिजे. आणि तो कशाने होईल? नित्य सत्संगाने होईल. कशाने होईल? नित्य चांगल्या विचाराने म्हणजे विवेकाने होईल. काय असतं, महाराज काय म्हणाले, नाम समजून उमजून घ्या. अगदी त्याचं सोपं उत्तर म्हणजे काय तर म्हणाले, राम करता या भावनेने घ्या. म्हणजे काय म्हणाले, परमात्मा सगळं करतोय म्हणून तुम्ही नाम घ्या. काहीच न करोनी प्राणी म्हणजे काय, काम धंदे करू नका असा नाही त्याचा अर्थ. काहीच न करोनी प्राणी, न करोनी म्हणजे मी करतो ही भावना शून्य ठेवू, हे अपेक्षित समर्थन आहे की काहीच न करोनी प्राणी रामनाम जपे वाणी आणि तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळ. सकल संतांचं सांगणं किती सारखं आहे सज्जन, आणि किती छान म्हणाले की होऊन असे म्हणाले. पुढे म्हणाले, समूळ नाम रूप जाये मज कोणी देखो न लाहेल, ऐसी दशा जेणे होय ते उपाय करीत असे. वा वा वा, कसं राहावं, किती झाकून राहावं, काय वृत्ती असावी. ते म्हणाले, समूळ नाम रूप जाय, माझं नाम रूपच राहू नये. म्हणाले माझं व्यक्तिगत मी म्हणून कुठे राहूच नाही. किती कृती म्हणून तुम्हाला सांगू, कथा त्याच आहे, फक्त संदर्भ बदलतात नाथांच्या या ओव्यांवर. संतांच्या वागण्यातून हे जीवनभर हे लक्षात ठेवा की आपण माझा म्हणजे सगळ्यात म्हटलं ना की या सगळ्या परमार्थाच्या प्रगतीमध्ये तुमच्या माझ्या परमार्थाच्या प्रगतीमध्ये अडसर येणारी जर कोणती गोष्ट असेल सज्जनो तर ती अहंता आहे, अहमन्यता आहे. अगदी सोपं का, मी आपला जातच नाही हो. अडचण खरी ही आहे, मी कोणीतरी आहे. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती की गोंधळ्यात महाराज देहात होते आणि तो शेतकरी एक दिवस दुपारी मोठी बैलगाडी बांधून त्याच्यामध्ये जोंधळ्याचे 2-3 पोते बाचके घेऊन आला आणि रामाच्या समोर ठेवली. रामाला नमस्कार केला, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना म्हणला, महाराज तुमच्या कृपेने मला मुलगा झाला, तेव्हा मी नवस केला होता म्हणे रामाला की मी एवढे जोंधळे इथे आणून देईल म्हणून मी आज आणले. तर महाराज त्याला म्हणले, मी केलं नाही, तू असं म्हण रामाने केलं. तो काही मानायला तयार नाही. तो म्हणला, तुम्हीच केला, तुमच्याच आशीर्वाद. ते म्हणले रामाच्या. अर्धा तास महाराजांनी त्याच्याशी वाद घातला आणि त्याला समजून सांगितलं की करता करविता राम आहे, मी नाही, माझं नाव होऊच द्यायचं नाही. काय जीवनचरित्रातले शब्द आहेत. मी खरं सांगतो ना, महाराजांचं जीवनचरित्र ऐकताना महाराजांची वाक्य फार महत्वाची की जी कुठे तुम्हाला मिळणार नाही. कुठल्या वेदात मिळणार नाही, उपनिषदांमध्ये, शास्त्रांमध्ये नाही, पुराणांमध्ये जी मिळणार, कारण ती परमात्म्याची वाणी आणि ती स्पॉन्टेनियस आहे, अखंड वाहणारी ती वाघगंगा आहे. आणि त्या वाघगंगेतून जे अमृताचे थेंब तुमच्या माझ्या अंगावर पडतात ना, म्हणून ते लक्षात ठेवावे. महाराज काय म्हणाले,
आत्तापर्यंत माझ्या रामाने, मी तर त्याला काही मागितलं, पण ज्या ज्या वेळेला मी त्याला साकडं घातलं म्हणाले भक्तांसाठी, पण स्वतःसाठी तर नाही, पण ज्या ज्या वेळेला मी रामाकडे साकडं घातलं त्याने मला कधी नाराज नाही केलं. काय वाक्य की तो करतो. मला सांगा काय भावना. सद्गुरू प्रल्हाद महाराज अगदी सुरुवातीच्या काळामध्ये काय सांगा तुम्हाला, एवढा मोठा हा परब्रह्म स्वरूप, आणि लोक, मी तुम्हाला म्हटलं पत्र पाठवायचे, महाराज आमच्या घरी 4 लोकांना अनुग्रह घ्यायचे आहेत, तुम्ही दिनांक या तारखेला या, म्हणजे यांच्या वेळेप्रमाणे. आणि त्यावेळेला महाराज लोणारला वगैरे कायंदींकडे आमच्या लाल डब्यानी प्रवास करायचे. जुनी एसटी, म्हणजे एसटी नव्हती, त्याच्या आधी हापटन नावाच्या प्रायव्हेट गाड्या होत्या, त्याची नंतर मग एसटी आली. आता मला सांगा, आत्ताही साखरखेर्डा किती आडमार्गावर आहे, मेन रोडवर तर नाहीच आहे, गोंदावले. ठीक आहे, आपल्याला सन्मार्गावर आणण्यासाठी ते आडमार्गाला जाऊन बसतात. म्हणजे तुम्ही इथं आले तर सुधरा, आणि जो खरा चाहता आहे तोच जातो तिथे सगळ्या 3-4 बस. महाराज तिथून मेहकरला यायचे, नाहीतर मेरा फाट्याला, आणि मग तिथून बसनी महाराज प्रवास करायचे. काय सांगा तुम्हाला, बऱ्या गाड्या, बसमध्ये जागा नसायची, महाराज एकटे, त्यांची पेटी, त्यांची ती वळकटी घेऊन महाराज बसायचे, उभं राहायचे. पण वागणं राहणं, आता ते एक एक सगळं महाराजांचं वर्णनच आहे. मला कोणत्याही संतांचं चरित्र वाचताना मला तेच दिसतं. असे उभे राहिलेले असायचे, साधा धोतर, जाडं भरडं धोतर. मी म्हटलं तुम्हाला की ते आळशी काका म्हणून होते, अतिशय श्रीमंत शिष्य महाराजांचे. त्यांना फार वाईट वाटायचं की आपण, त्या काळामध्ये धोतर जोडा मिळायचं, त्या धोतर जोड्याचं नाव होतं भरतभेट. सगळ्यात महागडा धोतर जोडा होता. त्यांना आपण हे दिसतो महाराज जाड म्हणून, ते महाराजांना ते मर्सराईज कंपनीचं ते भरतभेट नावाची जी कंपनी होती, तिचे धोतर जोडा आणावा आणि द्यावा. महाराजांनी रामानंद महाराजांना ठेवा आणि पेटीत ठेवून द्यावा. आळशी काका म्हणजे महाराज काढा, कोणी कीर्तनकार, कोणी वैदिक, कोणी विद्वान आला तर त्याला द्यायला होईल ना, तू मला दिलंय ना, तुझं आहे का ते, नाही, मग आता मी माझ्या पद्धतीने वापर. महाराजांनी जाडे भरडे, कधी कधी सुरुवातीच्या काळात शिवलेले धोतर सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी जाडे नेसलेले. असा हा महात्मा जेव्हा बसनी प्रवास करायचा, पांढरा सदरा, त्याच्यावर कोट, पिवळा पटका, कोणाकडे पाहायचं नाही, कोणाला म्हणायचं नाही, आपण जागेवर बसायचंच उशीर, आपल्या गाडीत जागा मिळत. आता तर आपली परिस्थिती तर काय खरंच. आणि पुन्हा महाराज देतात हो एसी गाडीने खेरडा, नाव काढायचं उशीर तर आपल्याला गाड्या तयार आहेत, प्रवास सेकंड एसी, त्याच्यात उपासना, तरी उपासना करायला तयार आहेत आपण. तर महाराज असे उभे राहिलेले, पाहायचे नाही. आपण ज्या ज्या वेळेला रेल्वेने किंवा माफ करा बसनी प्रवास केला आणि एका 3 सीटच्या जागेवर 3 सीट जरी बसले असेल आणि आपल्या जागा नसेल, तर आपण किती छान बोललेलो, सरकारनं तिकडे 3 जागा, आम्ही तिकीट काढलेलं आहे वगैरे वगैरे, असे संवाद आपल्याला ऐकायला मिळतात. आपण बोलत नाही, पण संवाद बसमध्ये आपल्याला ऐकायला मिळालेले. महाराज कधीच कोणाला म्हणायचं. मग कुणीतरी पाहायचं महाराजांकडे, ते तेजपुंज रूप पाहिला, करुणाच निर्माण. ते म्हणायचे आपण बसा ना, आजोबा बाबा बसा. आणि मी ती व्यक्ती सर म्हणायचे, बाबा कुठले तुम्ही, काय नाव तुमचं. त्याच्याकडे न पाहता खाली पाहून, प्रल्हाद मुकुंद काळे. कुठे राहता बाबा तुम्ही. खेरड्याला रामानंद महाराजांच्या मंदिरात, त्यांच्या चरणाजवळ. माझं वेगळं असं काही नाव असूच नाही. म्हटलं ना तुम्हाला, रामानंद महाराजांची अवस्था काय की 1930 सालच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांना वाटलं की याच दिवशी आपण देह ठेवून देऊ, म्हणजे वेगळी आपली तिथीच नको. आपली पुण्यतिथी नको. कोणती पुण्यतिथी, गोंदवलेकर, आपल्या गुरूंच्या पुण्यतिथी, आपली वेगळी पुण्यतिथी सुद्धा नको, आपलं नाव तो नकोच नको म्हणा. कधीही गोंदवल्यात महाराज म्हणलेले की मला रामानंद माझं नाव आहे, तुम्ही मला पांडुरंग बुवा का म्हणतात. अहो छोटे छोटे माणसं त्यांना पांडुरंग बुवा म्हणे, खरं म्हणजे तो अधिकार आपला नाही. काय निष्ठा असते बघा. नंदू मामा मोहरील यांनी पहिल्यांदा सद्गुरूंच्या कृपेने रामानंद महाराजांची 204 ओव्यांची छोटं चरित्र लिहिलेलं, आणि ते चरित्र खामगावरून छापून आणलं. आणि त्या चरित्रावर
वर लिहिलं सद्गुरू रामानंद महाराज चरित्र, खाली लिहिलं पांडुरंग बुवांचे चरित्र. महाराजांना ते प्रूफ आणला दाखवायला. महाराज नमस्कार केला आणि वाचलं. तर महाराजांनी काय सांगितलं, आपण पांडुरंग बुवा लिहू नये म्हणाले. त्याच्या पुढे काय म्हणाले, पांडुरंग बुवा म्हणण्याचा अधिकार फक्त ब्रह्म चैतन्याचा आहे. आपण त्यांचे इतके थोर नाही, तो अधिकार आपला नाही. आपण त्यांना रामानंद महाराजच लिहावे, हे खालचं काढून टाका म्हणाले. काय निष्ठा आहे सद्गुरूंच्या प्रती. अशी निष्ठा जपून जर तो साधक पुढे चालेल की ते म्हणाले, समूळ नामरूप जावे मज कोणी देखो न लाहे. रामानंद महाराज दशमीच्या दिवशी देह ठेवायचा म्हणला. जेव्हा वाणीरूप महाराजांना कळालं, त्यांनी निरोप पाठवला की बुवा आज दशमी आहे, मोठा उत्सव आहे आणि उद्या एकादशीला तुमच्या हस्ते सत्कार करायचा आहे सगळ्यांचा. 2 दिवस पुढे ढकला. सद्गुरू सांगतात शिष्याला की तू तुझं जाणं 2 दिवस ढकल, म्हणजे त्या सद्गुरूला सुद्धा माझा शिष्य कोणत्या पात्रतेचा आहे. काय विलक्षण चरित्र आहे खरं सांगतो तुम्हाला. ही परंपरा इतकी गोड आहे. या परंपरेतले एक छोटे छोटे बारकावे, छोटे छोटे महाराजांचे वाक्य मी तुम्हाला सांगतो की ही अमृतवाणी खरंच कुठे ऐकायला मिळणार. एका साधकाने मला त्याची मानस पूजा परवा सांगितली. तो म्हणे वट सावित्रीचा दिवस होता, मला काही माहित नव्हतं म्हणाले. पण मी मानस पूजेला बसलो. गोंदवल्यात माझी मानस पूजा, गोंदवल्याच्या समाधी मंदिरात मी मानस पूजा करत होतो. सुंदर माझी मानस पूजा सुरू होती. सगळी पूजा झाली. महाराजांच्या चरणकमलावर डोकं ठेवलं आणि असा वर मानस पूजेमध्ये परवा वट सावित्रीच्या दिवशी. मला हे सांगण्याचं कारण काय, आजही खऱ्या निष्ठेने एखादा साधक जर मानस पूजा मनापासून करेल ना, तर साक्षात आजही ते तुम्हाला दर्शन देतात. नव्हे योग्य, अतिसुयोग्य मार्गदर्शन तुम्हाला करतात की जे मार्गदर्शनातले शब्द तुम्ही कधीही ऐकलेले नाहीत कोणत्या ग्रंथात. हे सांगण्याचा हेतू माझा असा आहे की आपल्या सगळ्यांची मानस पूजा सुरू व्हावी. आपण सगळ्यांनी ती मनापासून करावी. फार वेळ लागत नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, महाराजांशी कनेक्ट होण्याचा सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट राजमार्ग जो आहे ती मानस पूजा. काय म्हणाले ते, मी पूजा केली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि असं वर पाहिलं महाराजांच्या. तर महाराजांच्या बाजूला, एका बाजूला गोंदवल्याच्या समाधी मंदिरात सद्गुरू रामानंद महाराज उभे दिसले, दुसऱ्या बाजूला प्रल्हाद महाराज उभे दिसले म्हणे मला. आणि माझ्या मनात मानस पूजेमध्ये माझ्या मनात प्रश्न आला की अरे गोंदवल्यामध्ये आपल्याला रामानंद महाराज आणि प्रल्हाद महाराज कसे काय दिसत आहेत. तर मला थोरले महाराज काय म्हणाले, अरे मी आनंद सागर, ब्रह्मानंद, पांडुरंग बुवा आणि प्रल्हाद बुवा आम्ही एकच आहोत. याचं कारण काय म्हणाले, त्याचं कारण असं आहे म्हणाले, वटवृक्ष असतो ना म्हणाले. बघा महाराजांचे शब्द जसेच्या तसे, ज्या व्यक्तीने मला हे सांगितलं त्याला मी सांगितलं की मानस पूजा झाल्यानंतर तू तसे डोळे लावून, डोळे उघडल्यावर पहिले लिहून काढ आणि तेच शब्द मला सांगा. तर त्यांनी मला सांगितलं, महाराज म्हणाले तुला वटवृक्ष माहितीये? हो. त्याला पारंब्या येतात माहितीये? हो. त्या पारंब्या पुन्हा जमिनीत जातात? हो. त्याच्यापासून पुन्हा वटवृक्ष निर्माण होतो नवीन? हो. पण तो मूळ वृक्ष कोणता असतो? त्या पहिल्या वटवृक्षाचाच असतो ना. तसा हा जो आहे म्हणाले आम्ही सगळे, हा एकच नाम वटवृक्ष आहे. कुठे ऐकलंय का तुम्ही? महाराज सांगतात, गोंदवलेकर महाराज, परवाच्या वटपौर्णिमेला त्या साधकाला त्याची साधना काय असेल, त्याची निष्ठा काय असेल, आणि त्याही पेक्षा सज्जनो, त्याही पेक्षा सद्गुरू काय दयाळू आहे. ते म्हणाले, अरे हा नामाचा वटवृक्ष आहे, वेगळे कसे असणार आम्ही? आम्ही वेगळे नाहीच आहे. आणि ही नामगंगा अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी हे सगळेजण कार्य करतात. आणि ती मानस पूजा झाली, सगळं बोलणं आमचं झालं. मी म्हटलं, अहो आज वटपौर्णिमा आहे. अरे हो म्हणे, माझ्या लक्षातच नाही आलं. काय संतांचं सांगणं असतं, काय त्या परमात्म्याची वाणी आहे की माझ्या लेकराला मला कसं समजून सांगायचं. सज्जनो, ही निष्ठा आहे. पण तो सत्पुरुष मात्र कसा वागतो, मी काहीच केलं नाही, करता करविता राम आहे.
पुढे म्हणाले, समूळ नाम रूप जाये मज कोणी देखो न लाहे. काय सांगतो, मला कोणी पाहूच नाही असं त्याला वाटतं, पाहूच नाही, झाकून असावं असं. माझं काय चाल. महाराज म्हणाले ना, फार सुंदर सांगतात. म्हणून महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक रोज एकच पान अगदी मनापासनं. म्हणजे कसं तर महाराज मलाच सांगतायत हे फक्त माझ्यासाठीच आहे या भावनेने ते वाचावं. किती परमात्म्याची वाणी मला वाचायला मिळते, माझ्यासाठी आहे, मला ते सांगतायत या भावनेने आपण जर प्रवचन तर त्याचा परिणाम तुमच्या अंतःकरणावर झाल्याशिवाय सज्जनवर राहत नाही. महाराज काय म्हणाले, परमार्थामध्ये आपलीच नजर आपल्याला लागते, महाराजांचा शब्द. म्हणून परमार्थ आपला झाकून असावा, आपला परमार्थ अतिशय झाकून असावा. काय सांगा तुम्हाला, माकोडीला 13 कोटी जप झाला. सद्गुरू प्रल्हाद महाराज देहात होते. माकोडीचे लोक आले, महाराज म्हणले तुमचा आम्हाला जन्मोत्सव करायचा. महाराज म्हणले आपला जन्मोत्सव नाही करायचा, आपण 13 कोटी जप करणार का? ते म्हणले हो. माकोडीच्या सगळ्या गावातल्या आणि त्या पंचक्रोशीतल्या लोकांनी 13 कोटीचा जप एका वर्षात केला आणि त्याची सांगता रामानंद महाराजांच्या उत्सवानी करायचं ठरलं. माकोडीला अतिशय भव्य अशी मोठी शोभायात्रा महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी काढली. त्यावेळेला अँबॅसिडर कार सगळ्यात मोठी कार होती बुलढाणा जिल्ह्यात, तरी तीच मोठी कार होती. शिष्यांनी ठरवून अँबॅसिडर कार पांढऱ्या रंगाची आणली. समोर शेकडो नरनारी, विशेषतः नारी, त्या कुंभ असे ते तुळशी वृंदावन कळश घेऊन, त्याच्या मागे वारकरी संप्रदायाची भजनी मंडळ, असंख्य लोक एका रांगेमध्ये, अशी खूप मोठी रांग 2 किलोमीटरची. त्याच्या मागे महाराजांची कार. महाराज मागच्या सीटवर बसून जप करत बसलेले होते. मला नेहमी असं वाटतं आपण आपल्याशी कम्पेअर करा. आपला जर कोणी असा वाढदिवस केला आणि अशी जर मिरवणूक काढली, कंसात कोणी काढणार नाही हे आपल्या मनाला सांगून ठेवावे. पण समजा स्वप्नामध्ये झालं आपल्या, किंवा अनेक राजकीय पुढाऱ्यांची आपण मिरवणुकी पाहतो, त्यांचे चेहरे आणि त्यांचे हात आपल्याला सांगायची गरज नाही. काय सांगू तुम्हाला, महाराजांनी अशी नजर वर करून तर त्या समाजाकडे पाहिलं की किती लोक आले आणि काय माझी मिरवणूक निघाली. ते म्हटलं ना, मज कोणी देखो न लाय. महाराज अशी मान खाल, त्याची चित्रफीत उपलब्ध आहे. सगुण प्रल्हाद नावाची एक चित्रफीत आहे, त्याच्यात महाराजांच्या निवडक जीवनचरित्रविषयक प्रसंगांचं चित्रीकरण त्यावेळेला सुधाकर खिरडे होते म्हणून त्यांनी फिल्मवर केलं होतं, पण त्याची DVD झाली, ते त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेली गोष्ट आहे, महाराज असे मान खाली घालून मनापासनं नाम घेत आहेत. त्यांनी पाहिलंय नाही की किती लोक आले, कुठे व्यवस्था आहे, मला काय बसवलं, कोण कोण माझ्या याच्यात सहभागी झालं, मला कोणी पाहूच नाही. मी मुळात पुढे म्हणाले, ऐसी दशा जेने होय ते उपाय, की मी कोणीच नाही, हे लोकांना दिसूही नाही, असा उपाय ते शोधत असतात. हजारो लोक महाराजांच्या दर्शनाला रोज येत होते. हो काय सांगत होते. पण इतके लोक इथे उपासनेला बसलेले आहेत, किंवा त्या व्यक्तीच्या घरी गेले तर दर्शनाला इतके लोक यायचे, महाराजांची नजर फक्त खाली असायची. खाली म्हणजे ते अखंड. महाराजांना विचारलं की तुम्ही मान अशी का हलवता? ते म्हणजे प्रत्येक नाम घेतो आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणावर नमस्कार करून ते घालतो. हे जे आहे ना, हे सगळं नमस्काराचं अखंड त्या अवस्थेमध्ये. लोकांतात सुद्धा नामासाठी आणि सद्गुरूंसाठी अनुसंधानासाठी ज्याचा एकांत साधला जातो, की मी कोणीच नाही, माझं लक्ष तिथेच आहे फक्त. कुणासाठी? ज्याच्यासाठी मी जन्माला आलो, ज्याचा मी आहे त्याचं स्मरण कसं अखंड. छोट्या बाळाला बघा तुम्ही, त्याला काहीच सुचत नाही, फक्त आई आई आई. आणि महाराजांनी आपल्याला इतक्या सोप्या शब्दात, महाराजांना एकाने विचारलं, महाराज आम्ही तुमच्याशी कसं वागावं म्हणे. ते म्हणजे तुम्ही आईशी कसं वागता. बस एका शब्दामध्ये सगळं. तिथे संकोच नाही, तिथे भीती नाही, तिथे काळजी नाही, जिचं कुठल्याच प्रकारचं अडपडदा नाही. असं तुम्ही माझ्याशी वागावं. कुणाशी बोलावं म्हणे, तुम्हाला फार वाटलं तर मारुतीच्या कानात जाऊन सांगा, म्हणजे मला कळतं. आपले हेच महाराज आहेत, यांच्याच कानावर रोज घालून जावं, संपलं तुमचे सगळ्या दुःखाचं निवारण. म्हणून ते म्हणाले की ते उपाय करीत की मी कोणी आहे हे जगाला कळूच नाही याची पूर्ण सावधानता
सत्पुरुषांच्या जीवनामध्ये, नवे नवे सत्शिष्यांच्या जीवनामध्ये. सज्जनो, या मार्गाने आपल्याला जायचंय. आताची जेवढी लक्षणं सांगितली ते ह्या त्याच्या खुणा आहेत. लक्षण पुढे येणार आहे आणि ते लक्षण आहे की सन्मानाची इच्छाच बाळगायची नाही. साधकाचं पहिलं लक्षण जर काय असेल की मला सन्मान द्यावा असं आपल्याला मुळीच वाटू नये, आणि सन्मानाची अपेक्षा नसेल तर मानवी जीवनातलं कमीत कमी 80% दुःख पहिल्यांदा कमी होतं. हा संदेश या इथपर्यंत आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. उर्वरित लक्षणांचा भाग आपण उद्यांच्या ओव्यामध्ये घेऊ. आजची प्रार्थना नाथ महाराजांचा जो अभंग आहे तो घेऊ आणि उपासना. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक पाहे संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.